ओके, आजची जी कन्सेप्ट आहे चालू करायची ती इन्कम. इन्कम म्हणजे काय? तर तुम्हाला जर विचारलं इन्कम म्हणजे काय तर तुम्ही दुसरं तिसरंच काहीतरी विचारत आणता. इन्कम म्हणजे थोडक्यात हा जर बिझनेस असेल आपला आपल्याला संपूर्ण बिझनेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पाहायचं. ओके, तर इन्कम म्हणजे काय? जेवढं काही सेल केल्यानंतर अदर दॅन ऍसेट, म्हणजे आपले ऍसेट गुड्स सेल केल्यानंतर, आपण लास्ट लेक्चरमध्ये गुड्सची डेफिनेशन पाहिली होती. तर ह्या गुड्स सेल केल्यानंतर नाहीतर सर्व्हिस प्रोव्हाइड केल्यानंतर, काय केल्यानंतर? गुड्स सेल केल्यानंतर, सर्व्हिस प्रोव्हाइड केल्यानंतर आपल्याला जे काही रिटर्न मिळणार आहे किंवा होतं, त्याच्यावरती जे काही रिटर्न मिळणार आहे किंवा मिळणार आहे, म्हणजे कॅश मध्ये मिळालं असेल किंवा क्रेडिट वरती मिळायचं असेल. काही वेळेस होतं ना लगेचच पैसे मिळतात, काही वेळेस नंतर मिळतात. हे दोन्ही पण इन्कम झाले. हे दोन्ही पण काय झाले? इन्कम झाले. म्हणजे सपोज आपण 100 रुपीजची गुड्स जर सेल केली तर याच्यातून जे काय 100 रुपीज मिळणार आहेत आपल्याला, सपोज कॅश मध्ये 60 रुपीज मिळाले आणि क्रेडिट वरती आपले 40 रुपीज राहिले, तर याच्यामध्ये इन्कम किती? 60, 40 का 100? तर पूर्णपणे 100 रुपीज हे आपले इन्कम झालं. 40 रुपीज हे क्रेडिट ट्रान्झॅक्शन झालं, 60 रुपीज हे कॅश ट्रान्झॅक्शन झालं. ओके, तर हे आहे इन्कम. इन्कम म्हणजे बिझनेस ज्याच्यामध्ये वर्क करतो त्याच्यातून जे काही आपण प्रोव्हाइड करणार आहोत त्याच्या मोबदल्यात आपल्याला जे काही रिटर्न मिळतं त्याला आपण काय म्हणतो? इन्कम म्हणतो. मग इन्कमची प्रॉपर डेफिनेशन जर पाहायला गेला आपण तर पहा, इट इज रेव्हेन्यू अरायझिंग ऍज अ रिझल्ट ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. इट इज रेव्हेन्यू म्हणजे उत्पन्न. रेव्हेन्यू म्हणजे काय? उत्पन्न. इट इज रेव्हेन्यू अरायझिंग, काय म्हणतात? इट इज रेव्हेन्यू अरायझिंग ऍज अ रिझल्ट ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. कशाचा रिझल्ट असतं? ऍज अ रिझल्ट ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? ज्याच्यामध्ये तुम्ही वर्क करतात. ओके, त्याच्यात मग ते सेल असेल नाहीतर सर्व्हिस प्रोव्हाइड असेल, त्या दोन्हीमधून जो काही पैसा येणार आहे ते काय झालं? आपलं इन्कम. म्हणजे सपोज समजण्यासाठी तुम्हाला एक अशा प्रकारचं एक्झाम्पल देऊ शकतो. एवढा आपला इन्कमचा पार्ट आहे. हा कशाचा पार्ट आहे? इन्कम. ओके, म्हणजे एवढे पैसे आपल्याला मिळाले सपोज. ओके, एवढे पैसे जर आपल्याला मिळाले तर याच्यामधला आपला काही भाग हा एक्सपेंडिचरचा असतो. वस्तू खरेदी करावी लागते ना आपल्याला. वस्तू खरेदी केल्यानंतर त्याच्यावर कामगारांना काम करावं लागेल, नाहीतर त्याला स्टोअर करून ठेवावं लागेल, दुकानात ठेवावे लागेल, मग त्याला विकावं लागेल. म्हणजे ह्या स्टोअरिंग आपल्याला काही लागतात. म्हणजे त्याच्यासाठी येणारा हा जो काही पार्ट आहे हा झाला आपला एक्सपेंडिचर. ओके, हा काय झाला? एक्सपेंडिचर झाला. म्हणजे थोडक्यात काय, ही जी 100 रुपयाची वस्तू विकलेली आहे ती आपण 80 रुपयाला खरेदी केलेली आहे. परचेस प्राइस किती त्याची? 80 रुपये. आता तुम्ही इन्कमला काय समजलं असतात? सर ह्या 80 रुपये म्हणजे 100 रुपयाला विकली, 80 कट केले तर त्याच्यातले राहिले किती? 20 रुपये. हे 20 रुपये आपलं इन्कम आहे? नाही, याला इन्कम नाही म्हणायचं. इन्कम याला म्हणायचं. टोटल जेवढं काही येणार आहे त्याला आपण इन्कम म्हणायचं. ओके, मग हा जो 20 रुपयाचा पार्ट होता, सपोज हा 80 रुपयाचा पार्ट झाला, मग हा जो 20 रुपयाचा पार्ट होता याला काय म्हणणार? तर याला प्रॉफिट म्हणणार. याला काय म्हणणार? आपला प्रॉफिट म्हणणार. 20 रुपयाला इन्कम म्हणायचंय का? नाही, 20 रुपयाला काय म्हणायचं आपल्याला? प्रॉफिट म्हणायचंय. ओके, समजलं ना? मग काय म्हटलंय? इट इज रेव्हेन्यू अरायझिंग. टोटल उत्पन्न जे निघत असतं कशातून? ऍज अ रिझल्ट ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. त्याला आपण काय म्हणणार आहोत? इन्कम. इन्कम असं म्हणणार आहोत. ओके, त्यालाच आपल्याला इन्कम असं म्हणायचं. ओके, 20 रुपीज प्रॉफिट. हा झाला प्रॉफिट, हा झाला एक्सपेंडिचर, आणि प्रॉफिट प्लस एक्सपेंडिचर इज इक्वल टू इन्कम. म्हणजे इन्कमला असं म्हणू शकतात, इन्कम इज इक्वल टू एक्सपेंडिचर प्लस
प्रॉफिट. आता हा फॉर्म्युला झाला, त्या फॉर्म्युलाला तुम्ही चेंज करू शकता. आता प्रॉफिट इकडे घेतला म्हणजे एक्सपेंडिचर इकडे घेतला तर प्रॉफिटचा फॉर्म्युला मिळेल आपल्याला. मग प्रॉफिट इज इक्वल टू इन्कम मायनस एक्सपेंडिचर. आणि एक्सपेंडिचरचा फॉर्म्युला आपल्याला कसं मिळेल? एक्सपेंडिचर इज इक्वल टू इन्कम मायनस प्रॉफिट. ओके, समजलं ना? हे भाग त्या दिसायला ते गोष्टी खूप छोट्या दिसतात. ज्यावेळेस आपल्याला सीओजीएस म्हणजे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, हे तुम्हाला आता नवीन शब्द आहेत परंतु ते पुढे येतील. मी 12वीला तुम्हाला हे शिकवणार आहे. सीओजीएस कुठल्याच याच्यामध्ये शिकवत नाही, परंतु मी तुम्हाला त्या एक्स्ट्राच्या कंडिशन ज्या आहेत, एक्स्ट्राच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या पण शिकवणार आहे. त्यासोबत तुम्हाला इन्फॉर्मेशन टॅली. आता हे टॅली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, टॅली प्राईम, टॅली ERP9, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. परंतु त्याच प्रकारे सगळ्यात जास्त कॉमर्समध्ये आता चालणारं जे ऍप्लिकेशन आहे ते आहे क्विक बुक्स. क्विक बुक्स वरती पण तुम्ही त्याचं बेसिक नॉलेज घेऊन त्याच्यावरती वर्किंग करू शकता. तुम्हाला त्याचं नॉलेज असलं पाहिजे. क्विक बुक्स ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये चालतं. याचं पेमेंट डॉलर मध्ये मिळतं. ज्या त्या देशाची डॉलरची प्राइस असेल तेवढं तुम्हाला डॉलरची प्राइस त्याच्यामध्ये मिळून जाते. क्विक बुक्सची वर्किंग ही फ्रीलान्सर वर्किंग असते. कशी वर्किंग असते? फ्रीलान्सर. ज्याला जोड कशाची देऊ शकतात तर बुक किपिंग आणि अकाउंटन्सीची जोड देऊनच तुम्हाला हा शिकता येतो. फार प्रॅक्टिकल वर्क करायचं आपल्याला त्याच्यामध्ये. ओके, मग हे इन्कम समजलं कशाला म्हणायचं? इन्कमचे डेफिनेशन काय पाहिजे आपण? इन्कम इट इज रेव्हेन्यू अरायझिंग ऍज अ रिझल्ट ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. ओके, पुढचा पार्ट बघूयात. ऍसेट्स. हे रद्द करू. आता पहा, आता आलो आपण मेन पार्टकडे. तुम्हाला म्हटलं होतं ऍसेट आणि एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर मधूनच ऍसेट क्रिएट होत असतात. पुढे आपल्याला एक्सपेंडिचरची पण डेफिनेशन येणार आहे, परंतु त्याच्या अगोदर इन डिटेल तुम्हाला समजण्यासाठी या भाषेत सांगतोय. ओके, तुम्हाला समजण्यासाठी या भाषेत सांगतोय. ऍसेट म्हणजे काय? अशा प्रकारची वस्तू ज्याचा फायदा आपल्याला लॉंग टर्म साठी मिळत असतो. म्हणजे खर्च एकदाच करतो परंतु त्याचा फायदा आपल्याला वर्षानुवर्ष मिळत असतो. जसं की ह्या पेनवरती मला खर्च दर महिन्याला करावा लागेल, परंतु बोर्डवरती खर्च मला एकदाच करावा लागेल. बेंचेस जे तुमचे आहेत ते मला एकदाच खरेदी करावे लागतील, किंवा बाकीच्या काही गोष्टी अशा असतात ज्या मला त्या एकदाच खर्च करावे लागतात, सारख्या सारख्या खर्च करावे लागत नाही. मग ज्या वस्तू एकदाच खरेदी केल्या जातात परंतु त्याचा फायदा आपल्याला वर्षानुवर्ष मिळत असतो त्याला आपण ऍसेट असं म्हणत असतो. म्हणजे ऍसेट्स आर दोज एक्सपेंडिचर विच गिव्ज अस बेनिफिट्स फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. आता लॉंग पिरियड पण त्याच्यामध्ये मे बी 1 वर्षाचा असेल किंवा 2 वर्षाचा असेल किंवा 3 वर्षाचा असेल. मग याच्यात पण प्रकार पडत गेले. कमीत कमी 1 वर्षाचा फायदा देणारे ऍसेट्स वेगळ्या आणि 1 वर्षापेक्षा जास्त फायदा देणारे ऍसेट्स वेगळ्या, असे 2 पार्ट आपल्याला त्याच्यामध्ये करावे लागतात. मग काय आहे त्या ऍसेट बाबत आपण माहिती करून घेऊयात. तर ऍसेट म्हणजे काय थोडक्यात तुम्हाला समजलं, ज्याचा फायदा आपल्याला वर्षानुवर्ष मिळणार आहे. जसं की मिल्क आणि पॉट म्हणजे भांड, दूध तापवायचं भांड. आणि तुम्ही दुधाचं जर उदाहरण घेतलं तर रोज खरेदी करावी लागणारी वस्तू कोणती? भांड का दूध? दूध रोज खरेदी करावं लागणार. कारण का? तर दूध हा कन्झ्युमेबल आयटम्स आहे आणि त्याचा बेनिफिट आपल्याला काही वेळापर्यंतच मिळतो. मी काही वर्षापर्यंत म्हणतो का काही वेळापर्यंत म्हणतोय? काही वेळापर्यंतच मिळतो. ज्याचा तुम्ही एकदा उपभोग घेतला म्हणजे कन्झ्युम तुम्ही त्याला एकदा केलं की त्याचा बेनिफिट तुमचा संपला. म्हणजे असे एक्सपेंडिचर असतात की त्याचा बेनिफिट लगेचच घ्यावा लागतो आणि काही असे एक्सपेंडिचर असतात ज्याचं बेनिफिट आपल्याला वर्षानुवर्षापर्यंत मिळत राहत असतं. जसं की एक एक्झाम्पल तुम्हाला 3 गोष्टी तुमच्या समोर लिहितो म्हणजे तुम्हाला त्याच्यावरून समजून येईल. ओके, बाईक किंवा कारचं एक्झाम्पल घेऊयात. कार, पेट्रोल आणि इन्शुरन्स. प्रत्येकाला या गोष्टी माहिती आहेत. ओके, कार जर घेतली तर कारमध्ये पेट्रोल टाकावंच लागलं. आता सीएनजी आला त्याला आपण पेट्रोलच घेऊया त्याच्यामध्ये. आणि जर ह्या गोष्टी असतील तर तुम्हाला त्याच्यामध्ये हॅलो सध्या बॅचमध्ये मी तुला कॉल करतो.
ओके, मग या 3 गोष्टी तुम्हाला माहितीच आहेत. मला सांगा, कार साठी खरेदी करणार का पेट्रोल सारखं टाकणार? पेट्रोल सारखं टाकणार. कार जर एकदा घेतली तर त्याचा बेनिफिट तुम्हाला 20 ते 25 वर्षापर्यंत मिळेल. मग त्याला रिपेअरिंग वगैरे ते करत राहावं लागेल, सर्व्हिसिंग वगैरे, ती वेगळा विषय. पण कारचा आपण म्हणतोय, कारचा जो बेनिफिट आहे हा बेनिफिट लॉंग टर्म आहे का शॉर्ट टर्म आहे? लॉंग टर्म म्हणजे मोर दॅन अ इयर. मोर दॅन अ इयर म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त. ओके. पेट्रोल क्विक कन्झम्पशन. ओके, एकदा पेट्रोल टाकले की परत पेट्रोल टाकायची गरज नाही, असं आहे का? ओके. पेट्रोलचं कन्झम्पशन कसं आहे? क्विक म्हणजे त्याचा बेनिफिट लगेचच घेतला, ते पेट्रोल संपलं, परत तुम्हाला पेट्रोल भरावं लागणार. इन्शुरन्स 1 वर्षाचा असतो तुमचा. इन्शुरन्स किती वर्षाचा असतो? 1 वर्षाचा असतो. ओके. इयरली हा एक्सपेंडिचर कसा असतो? इयरली. आता काय होतं, आपलं फायनान्शियल इयर ती पुढे कन्सेप्ट आहे, हे सुरू होतं 1 एप्रिलला. 1 एप्रिलला हे आपलं इंडियामधलं फायनान्शियल इयर सुरू होतं. स्टार्ट कधी होतं फायनान्शियल इयर? 1 एप्रिल. आणि एंड कधी होतं? फॉलोइंग 31 मार्च. फक्त 31 मार्च म्हणायचं नाही. फॉलोइंग 31 मार्च म्हणजे काय? फॉलोइंग 31 मार्च म्हणजे येणार 31 मार्च. आता मी जर तुम्हाला म्हणलंय 1 एप्रिल 2020, ते आता फॉलोइंग 31 मार्च म्हणजे पुढचं वर्ष म्हणजे 2021. ओके, 2021 या पद्धतीने आपल्याला त्याला म्हणावं लागेल. हे असतं आपलं फायनान्शियल इयर. आणि आपल्याला अकाउंटमध्ये जे वापरायचे ते आपल्याला हे झालं फायनान्शियल इयर. FY म्हणजे फर्स्ट इयर नाही. FY म्हणजे इथं काय मिनिंग घेतोय आपण? फायनान्शियल इयर. आणि आपल्याला पाहिजे इथं अकाउंटिंग इयर. कोणते इयर पाहिजे? अकाउंटिंग इयर नुसार आपल्याला इथं अकाउंटिंग करायची. मग जे काही पण असू शकतं अकाउंटिंग इयर. अकाउंटिंग इयर असं नाही की 1 एप्रिल ते 31 मार्च हे अकाउंटिंग इयर असं म्हणू शकत नाही. तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये शिकवताना किंवा बाहेर कुठेतरी शिकताना तुम्ही ऐकलं असेल 1 एप्रिल ते 31 मार्च हा शब्द भरपूर वेळेस ऐकला असेल. पण ही काय आहे कन्सेप्ट? फायनान्शियल इयर ही इन्कम टॅक्सची कन्सेप्ट आहे. इन्कम टॅक्स जर भरायचा असतो तो आपल्याला फायनान्शियल इयरचा भरायचा असतो. म्हणजे आपण जे कमवलेलं उत्पन्न आहे त्याच्यावरती कर भरायचा असतो. त्यांनी स्लॅब रेट दिलेले असतात त्याच्यामध्ये. मग त्याच्यावरती कर भरण्यासाठी त्यांनी वर्ष दिलेले. हे अकाउंटिंग इयर काय? तर आपल्या व्यवसायाची अकाउंटिंग आपल्याला करायची. आपल्याला व्यवसाय करायचा म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे याच्यातून फायदा होतोय का तोटा होतोय. माझा व्यवसाय चांगला चालतोय का खराब चालतोय हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणून तुम्हाला त्याची अकाउंटिंग करायची असते. मग अकाउंटिंग ही अमर्यादित काळाची करायची नसते, तर त्याला एक गॅप द्यायचा असतो. मग मे बी तो 3 महिन्याचा असू शकतो, 5 महिन्याचा असू शकतो, 6 महिन्याचा असू शकतो, 8, 9 किंवा 12 महिन्याचा असू शकतो. मॅक्स टू मॅक्स 18 महिन्याचा असू शकतो. म्हणजे वर्षाच्या पार्टमध्ये जर कम्पेअर करायचं तर 1.5 वर्षाच्या आतमध्ये तुमचे बुक्स ऑफ अकाउंट क्लोज करणं गरजेचं आहे. बुक्स ऑफ अकाउंट क्लोज करणं काय? तर लेजर अकाउंट टॅली करणं. बंद करायचे लेजर अकाउंट, त्याचं बॅलन्स ट्रायल बॅलन्सला पाठवायचं, फायनल अकाउंट तयार करायचं. याला म्हणतो आपण बंद करणं. आता बंद केले लगेच चालू करावे लागतात ते. व्यवसाय बंद करायचा नाही. काय बंद करायचे? बुक्स ऑफ अकाउंट. त्या कन्सेप्टमध्ये आपण पाहून घेणार आहोत. परंतु तुम्हाला इथं का सांगतोय मी? ऍसेट साठी सांगतोय. आता इन्शुरन्स इयरली असतो. मग आपलं जर अकाउंटिंग इयर असेल, मी कोणतं इयर म्हणतोय? अकाउंटिंग इयर. फायनान्शियल इयर म्हणत नाही. आपण काय करतो? एका दगडात 2 पक्षी मारायच्या हिशोबाने अकाउंटिंग इयर हे फायनान्शियल इयर घेतो. म्हणजे समजलं? अकाउंटिंग इयर कोणतं पण घेऊ शकतो. त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे, फ्रीडम आहे आपल्याला कोणतं पण इयर सिलेक्ट करण्याचं. म्हणून आपण काय केलं? 1 एप्रिल ते 31 मार्च घेतलं. जे इन्कम टॅक्स साठी पण सोपं झालं आणि आपल्या अकाउंटसाठी पण सोपं झालं. मग आपण इन्शुरन्स जेव्हापासून काढला तिथून पुढे 1 वर्षाचा असतो. आपण इन्शुरन्स जेव्हापासून काढला तिथून पुढे तो 1 वर्षाचा असतो. म्हणजे आपण जर सपोज तो 1 ऑक्टोबरला काढला, 1 ऑक्टोबर 2020 ला काढला, तर तो संपणार कधी? 30 सप्टेंबर 2021 ला. बरोबर. आणि आपल्याला अकाउंटिंग कधी बंद करायची होती? 31 मार्च 2021 पर्यंत. मग मार्च पर्यंतच इन्शुरन्स आपल्याला इथे घ्यावा लागेल. कधीपर्यंतचा? मार्च. ऑक्टोबर टू मार्च पर्यंत घ्यावं लागेल. मग पुढच्या वर्षाचा सर घ्यायचा नाही का? आत्ताच घेता येणार नाही. त्याचा फायदा कोणत्या वर्षात मिळणार आहे? पुढच्या वर्षात मिळणार आहे का चालू वर्षात मिळणार आहे? पुढच्या वर्षात. 6 महिन्याचा फायदा चालू वर्षात, 6 महिन्याचा फायदा पुढच्या वर्षात. मग चालूसाठी फक्त 6 महिन्याचाच घ्यायचा आणि पुढच्या वर्षासाठी 6 महिन्याचा टाकायचा. हे झालं एक्सपेंडिचर मधला डिफरन्स. ओके, ज्याचा फायदा आपल्याला दीर्घकाळासाठी
मिळतो. ही पण ऍसेट झाली, 6 महिन्याची संपत्ती झाली आणि ही तर पूर्णपणे संपत्ती झाली. ऍसेट समजलं इथपर्यंत? ओके. मग ऍसेट 2 प्रकारचे असतात. ऍसेट किती प्रकारचे असतात? 2 प्रकारच्या ऍसेट्स असतात. आता हे 2 प्रकार कोणते कोणते? ओके, हे त्या कन्सेप्ट मध्ये तुम्हाला येणार आहे. अकाउंटिंग कन्सेप्ट आहे, तुम्हाला अकाउंटिंग इयर वगैरे पुढे येणार, पिरियड वगैरे त्याचं ते. ओके, त्या कन्सेप्ट मध्ये तुम्हाला आणखी इन डिटेल मध्ये सांगणार आहे मी. ऍसेट किती प्रकारचे असतात म्हणलं तुम्हाला? 2 प्रकारचे असतात. ओके, तर आता पहा ऍसेट मध्ये आपल्याला पाहिजे ऍसेटची डेफिनेशन. अन ऍसेट इज एनी प्रॉपर्टी ओन्ड बाय अ बिझनेस युनिट. इज एनी प्रॉपर्टी owned by a business unit. आपल्याला अकाउंटिंग कोणाची करायची? बिझनेसमॅनची का बिझनेसची? बिझनेसमॅनची. मग प्रॉपर्टी कोणाची पाहिजे? बिझनेसमॅनची का बिझनेसची? बिझनेसचीच पाहावी लागेल. ओके, जे काही भलं ते बिझनेसमॅनच्या मालकीचं असेल. कोणाच्या मालकीचं असेल? बिझनेसमॅनच्या मालकीचं असेल, परंतु त्याचा वापर जर बिझनेससाठी होत असेल तरी त्याला बिझनेस युनिटचीच प्रॉपर्टी म्हटली जाणार. कोणाची प्रॉपर्टी म्हटली जाणार? बिझनेस युनिटची प्रॉपर्टी म्हटली जाणार. ओके, ही झाली ऍसेट. ऍसेट 2 प्रकारच्या. ओके, जसं की मी तुम्हाला दिसतोय, मी तुम्हाला दिसतो. ओके, तुम्ही मला टच करू शकतात, समोर आल्यावर करू शकतात. ओके, तुम्ही माझ्याशी बोलू शकतात, बोलू शकतात. म्हणजे तुम्ही मला पाहू शकतात, तुम्ही मला टच करू शकतात, तुम्ही मला फील करू शकतात. ओके, आता जसं की भूत ही कन्सेप्ट असते. भूती बाबा, रात्रीचं तुम्ही असं गावात राहतात समजा असं, आणि गावातला रस्ता जाताना असा आहे, दोन्ही बाजूला ऊसाची शेती आहे, असे ऊस मोठे मोठे झालेले आहेत आणि तुम्ही रस्त्याच्या मधून एकटेच चाललेले आहेत, चांदण्या पडलेल्या आहेत आणि तुम्ही चालताना तुम्हाला आवाज कसला तरी आला. तुम्हाला काही दिसलं नाही, तुम्हाला काही जाणवलं नाही. जाणवलं नाही म्हणून तर तुम्ही जाणवलं काहीतरी आहे असं जाणवतं, एकट्यातच जाणवतं, सगळ्यांसमोर जाणवत नाही. मला तर अजून भूत दिसले नाही, तुम्हाला दिसले असतील तर सांगा. पण तुम्ही भीतात तरी रात्रीचं बाहेर जायला, एकटं वगैरे ते भूत असू शकतं, काय असू शकतं. स्मशान बाजूच्या बाजूने जाताना तुम्ही भीतात त्याला. ओके, म्हणजे या प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत, या प्रकारच्या गोष्टी करताना, या प्रकारच्या गोष्टी करताना तुम्हाला भीती वाटते. म्हणजे एक अशी हडळ, चटकीन, ओके, किंवा भूत किंवा जीन पाहिलाय तुम्ही आतापर्यंत? नाही आहे. आता जीन आला समोर, तुम्हाला भारी वाटेल का दुःख होईल का वाईट वाटेल? जीन आला, अरे बापरे, मला तरी कुठेतरी चिराग सापडावा, मी त्याला घासावं आणि त्याच्यातून जीन बाहेर यावा, अशी इच्छा असते ना तुमची. बारक्यापणी टीव्हीज वगैरे मध्ये कार्टून वगैरे तसे पाहिले की तुमची इच्छा होते अशी. आणि जर हडळ चटकीन दिसली तर बाबा काय काय वल्ल होईल, काय काय नाही सांगता येत नाही. बाबा भूत बघितलंय का नाही, दिसतंय का नाही, पण जाणवतं, काहींना जाणवतं कधी कधी. ओके, एक समजण्यासाठी सांगते, हे अंधश्रद्धा असतात, बाकी काही नसतं. म्हणजे एक अशा प्रकारचं जे की तुम्ही मला पाहू शकता. किंवा भोंदू बाबा माहितीये ना, गळ्यात अशा माळा वगैरे छान सुंदरची माळ घातलेली असते त्यांनी, एक कवटी एक हाड, एक कवटी एक हाड, अशा प्रकारची माळा असते त्याच्या गळ्यात. त्याच्याकडे काळे कपडे घातलेले असतात, अजून दुसऱ्या कसल्या तरी माळा असतात, डोक्याला काळा कपडा बांधलेला असतो, हातात काहीतरी त्याच्या असतो, समोर धुराडी असते त्याच्या. ओके, म्हणजे एकाला पाहू शकतात तुम्ही, एकाला काय केलं तुम्ही सीन करू शकतात, तुम्ही त्याला टच करू शकतात आणि तुम्ही त्याला फील करू शकता. ओके, आणि एका गोष्टीत काय आहे तुमचं, तर तुम्ही त्याला सीन करू शकत नाही. ओके, डज नॉट सीन ऑर टच, ओनली फील. फक्त काय करता तुम्ही त्याला फील करता. ज्याचे हे फीचर्स आहेत त्याला आपण इनटँजिबल म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? इनटँजिबल असं म्हणतो. आणि ज्याचे हे फीचर्स आहेत त्याला आपण टँजिबल म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? टँजिबल. ज्याला पाहू शकतो, ज्याला पाहू शकत नाही, अशा प्रॉपर्टीज असतात आपल्याकडे. ओके, काय किती झाले? काय पाहतोय आपण? ऍसेट. ऍसेट्स म्हणजे काय? एनी प्रॉपर्टी ओन्ड बाय बिझनेस युनिट. अशी कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी ज्याला आपण काय करू शकतो? बिझनेसच्या युनिटची असेल. किती प्रकारच्या प्रॉपर्टी असतात अशा बिझनेसकडे? 2 प्रकारच्या प्रॉपर्टी असतात. पहिली प्रॉपर्टी कोणती? टँजिबल. दुसरी प्रॉपर्टी कोणती? इनटँजिबल. टँजिबलचे फीचर्स काय आहेत? सीन, टच, फील. आणि इनटँजिबलचे फीचर्स काय? डज नॉट सीन, डज नॉट टच, ओनली फील. ओके, आता हे सगळं झालं पाहिजे
हे सगळं झालं पाहिजे. मी तुम्हाला आधीच सांगितलं ओनली डॅश ट्रान्झॅक्शन रेकॉर्डेड. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन मग ह्या दोन्ही पण ऍसेट्स किंवा कोणती पण गोष्ट कशात मोजता आली पाहिजे, आपल्याला पैशात मोजता आली पाहिजे. तरच म्हणजे फिल इन टर्म्स ऑफ मनी. कशाच्या स्वरूपात फिल करता आलं पाहिजे, इथं पैशाच्या स्वरूपात फिल करता आलं पाहिजे. इथं पण फिल कोणत्या स्वरूपात करता आलं पाहिजे, पैशाच्या स्वरूपात फिल करता आलं पाहिजे. ओके, नाहीतर मग हडल चेक ते सुद्धा ऍसेट मध्ये घुसतील. माझ्याकडे जी नाही, ओके, हे पण ऍसेट आहे माझी, ती त्याच्यात येणार नाही. कारण का एक कंडिशन आणखी टाकली आपण, इन टर्म्स ऑफ मनी. हे दोन्हीला ऍप्लिकेबल होतं. बरं, दोन्ही कशात असल्या पाहिजे, टर्म्स ऑफ मनी मध्ये कॅल्क्युलेट करता आल्या पाहिजे. तेच आपल्याला रेकॉर्ड करायचे. ज्याला पैशाच्या स्वरूपात मोजता येत नाही ते रेकॉर्ड करायचे नाही. मग आता टँजिबल ऍसेट्स मध्ये कोणत्या कोणत्या येतील, एक फिक्स्ड ऍसेट्स. आता फिक्स्ड ऍसेट्स तिकडे पण येणार ना, फिक्स्ड ऍसेट्स तिकडे पण येणार. काही फिक्स्ड ऍसेट्स आहेत लॉंग टर्म, ओके, त्याच्यामध्ये. मग टँजिबल ऍसेटची उदाहरणं घेऊयात आपण. ओके, बिल्डिंग, लँड, फर्निचर अँड फिटिंग्स. आता पहा, हे फर्निचर झालं, बोर्ड काय झालं, फर्निचर झाला, बेंच काय झाला, फर्निचर झाला. परंतु मी जे इलेक्ट्रिसिटीसाठी वायर टाकलेले असतात, पट्ट्या टाकलेल्या असतात, किंवा त्याला वरी आपण विविध पॅनल बसवले, त्याच्या काही ट्यूबलाइट्स बसवले, ह्या काय आपल्या फिटिंग्स आहेत. हे काय आपली फिटिंग्स आहे. ओके, मग ही फर्निचर ही आणि फिटिंग ही अटॅच नाही, हे पण फर्निचर आहे. वरी पीयूपी हे पण काय फर्निचर आहे. म्हणजे फर्निचर अँड फिटिंग्स झालं तुमचं, समजतंय. ओके, तर फर्निचर अँड फिटिंग्स इथपर्यंत या प्रकारचे असेल. आणखी एटसेट्रा. ओके, याच्यामध्ये आणखी येऊ शकतात. इनटँजिबल ऍसेट ज्याला पाहू शकत नाही, त्या गुडविल, कॉपीराइट, पेटेंट्स आणि फिक्टिशियस ऍसेट. आता फिक्टिशियस ऍसेट म्हणजे काय, गुडविल म्हणजे नाव, हे पण पाहिजे आपल्याला पुढं. कॉपीराइट म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला कॉपी करण्याचा अधिकार फक्त त्याच जवळ आहे, दुसरं कोणीही त्याला करू शकत नाही. द फायर विंग्स हे पुस्तक मी मार्केटमधून एक आणलं, त्याला टायपिंग लावला, टायपिस्ट लावला आणि ते टायपिंग करून मी विकायला लागलो. कोण असं करताना दिसतं का तुम्हाला? नाही. कारण का, तर ते प्रिंटिंग करण्याचा अधिकार त्याच्याकडे नाही, त्याला कॉपी करण्याचा अधिकार त्याच्याकडे नाही. मग तो अधिकार ज्याने घेतलाय ते कॉपीराइट, ती कॉपी करायचा राईट फक्त त्याच्याकडे आहे. म्हणून हा कॉपीराइट पण काय होते, ऍसेट होते. पेटेंट्स, आता एखाद्याच्या शेतामध्ये सोनं सापडायला लागलं. आपल्या इकडचं सोनं वेगळं असतं, काहींच्या इकडचं सोनं वेगळं असतं. आपल्या इकडं शेतात वेगळंच सोनं असतं, संध्याकाळपर्यंत काळं पडतं. ते सोनं आपल्याला घ्यायचं नाही. ओके, आता हे सोनं कोणतं, खरंच एखाद्याच्या शेतामध्ये असे सोन्याचे कण असतात. मग त्या शेतामध्ये तो शेतकरी स्वतः तर प्रोड्यूस करू शकत नाही, त्याला पूर्ण मशिनरी वगैरे आणू शकत नाही. मग एखादी कंपनी येते, मग कंपनी आल्यानंतर त्याला काय म्हणते की ह्या शेतातलं सोनं आम्ही काढणार. का, त्याच्या बापाची शेती होती का ती? नाही. मग त्याला परमिशन घ्यावी लागणार. कोणाकडून परमिशन घ्यावी लागणार? त्या शेतकऱ्याकडून परमिशन घ्यावी लागणार. मग शेतकऱ्याकडून परमिशन घेण्यासाठी त्याला काहीतरी द्यावं लागणार. त्याला काय करावं लागणार, काहीतरी द्यावं लागणार. मग त्यालाच आपण पेटेंट किंवा ट्रेडमार्क असं म्हणतो. आता ट्रेडमार्क वेगळी कन्सेप्ट जाते त्याची. ओके, ट्रेडमार्क वेगळी कन्सेप्ट जाते त्याची. ओके, पेटेंट्स म्हणजे परमिशन घेण्यासाठी आपल्याला एखाद्याला पेमेंट करावं लागलं. ज्या प्रकारचे बाटाचे शोरूम तुम्ही इथं मध्ये पाहता, बाटा कंपनी माहिती ना, बुटाची ती. ओके, तो बाटावाला मालक इथं स्वतःहून येऊन ओपन करतो का कंपनी त्याची, म्हणजे त्याचं शोरूम इथं ओपन करतो का? नाही. आपल्यासारखा एखादा माणूस त्याची फ्रँचायझी घेतो. फ्रँचायझी घेतो म्हणजे त्याला पेमेंट करत असतो की मला तुमचं नाव वापरू द्या, मला काय करू द्या, तुमचं नाव वापरू द्या. परमिशन घेण्यासाठी म्हणजे त्या कंपनीची काय झाली, ती ऍसेट झाली. नावासाठी पैसे मिळत आहेत ना, नाव दिसतं त्यांनी पुढे असं जपून ठेवले, पेटीमध्ये घालून ठेवले, नाव दिसतं तुम्हाला असं नाही, म्हणजे हे ट्रेडमार्क. त्याच्यानंतर फिक्टिशियस ऍसेट. आता फिक्टिशियस ऍसेट म्हणजे काय, जो अपने होते हुए भी अपनी नहीं है. म्हणजे आपली तर असते परंतु ते आपली नसते. आता दिसत नाही, टच करू शकत नाही, परंतु त्याला व्हॅल्यू आहे. म्हणजे फिक्टिशियस ऍसेट मध्ये काय येतं, तर प्रायमरी एक्सपेंडिचर किंवा प्रिलिमिनरी एक्सपेंडिचर, प्रिलिमिनरी हेवी एक्सपेंडिचर. सुरुवात करतानाच व्यवसाय करताना 1 करोड घातलेत आणि आतापर्यंत व्यवसाय करून त्याने फक्त 20 लाख कमवले. म्हणजे आणखीन 80 लाखाचा त्याचा खर्च राहिलेला आहे. नॉर्मल खर्च सांगतोय तुम्हाला,
बिझनेस बिल्डिंग वरचा ती खर्च सोडून व्यवसाय चालू करण्यासाठी त्यांनी फक्त 1 करोड रुपये व्यवसायामध्ये गुंतवले होते वस्तूंमध्ये, आणि त्या वस्तूंपासून त्याला उत्पन्न कितीचं झालंय? 20 लाखाचं झालंय. म्हणजे हा जो कॉस्ट आहे ही कॉस्ट त्याच्या अजून 80 लाख रुपये बाकी आहे. त्या 80 लाख रुपयाला प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हणजे फिक्टिशियस ऍसेट म्हणणार, किंवा जे लॉसेस असतील प्रिव्हियस इयरचे जे लॉसेस असतील. आता मला सांगा, एखाद्याचा तोटा कोण खरेदी करणार आहे का? तोटा आपल्या इथल्या दुकानातला तोटा नाही, हा तोटा वेगळा, तो तोटा वेगळा. त्या तोट्याला चुन्याची गरज असते, ह्या तोट्याला चुन्याची गरज नसते, त्याला आधीच चुना लागलेला असतो तो. ओके, म्हणजे हा लॉस जो आहे हा कोणीच विकत घेणार आहे. माझ्या व्यवसायात मला 5 लाख रुपयाचा तोटा झाला, मी म्हणलो मला विकायचं, विकू शकतो का? ती नाही. ही झाली फिक्टिशियस. आपली तर आहे पण आपली असून आपली नाही, ती ऍसेट कोणती? फिक्टिशियस ऍसेट. जो एसेट अपनी होते हुए भी अपनी नहीं है उसे हम क्या कहते हैं? फिक्टिशियस एसेट्स कहते हैं. ओके, तो एसेट म्हणजे काय? इज एनी प्रॉपर्टी ओन्ड बाय बिझनेस युनिट. त्याच्यामध्ये काय पाहिलं? टँजिबल एसेट, इनटँजिबल एसेट. टँजिबल एसेटचे फीचर्स काय आहेत? सीन, टच, फील. द एसेट्स विच कॅन बी सीन और टच और फील इज नोन एज टँजिबल एसेट. द एसेट्स विच कॅन नॉट बी सीन, टच or touch but only feel in terms of money. पुढे काय झालं आपल्याला याच्यामध्ये? in terms of money is known as tangible assets. ओके, intangible assets. सॉरी, कोणते ऍसेट? intangible assets. intangible assets चे एक्झाम्पल गुडविल, कॉपीराइट, पेटेंट्स, ट्रेडमार्क, फिक्टिशियस ऍसेट. फिक्टिशियस ऍसेट्स मध्ये कोणते कोणते येणार? प्रिलिमिनरी, हेवी एक्सपेंडिचर अँड लॉसेस. आणि टँजिबल ऍसेट मध्ये काय काय येणार? बिल्डिंग, लँड, फर्निचर अँड फिटिंग्स. एवढे सगळे पार्ट त्याच्यामध्ये येणार. ओके, समजले? आता याचे पार्ट हे चार्ट काढायचे तुम्ही. हे काय करायचं? चार्ट काढायचं. आता ऍसेटच्या डेफिनेशन वगैरे. ऍसेट म्हणजे काय समजलं ना? ज्याचा फायदा आपल्याला वर्षानुवर्ष मिळणार आहे. आता ऍसेट किती प्रकारचे असतात? 2. एक टँजिबल आणि दुसरी इनटँजिबल त्याच्यामध्ये येते. ओके, आता पुन्हा त्याचे प्रकार पडतात बॅलन्स शीट म्हणल्यानुसार. पुन्हा प्रकार किती पडणार? बॅलन्स शीट नुसार आपण त्याचे प्रकार पाहणार आहोत. मग बॅलन्स शीट मध्ये किती प्रकार येतात ते आपल्याला पाहायचे त्याच्यामध्ये. तर बॅलन्स शीट मधल्यानुसार ऍसेट्स सायलेंट बरोबर kind of any kind of property which is owned by business unit. Owned by business unit. Okay. Any kind of property owned by business unit. याच्यामध्ये पहिलं आहे ऍसेटचा. आपण याच्यानुसार आपल्या चार्टनुसार जो प्रकार पाहणार आहोत तो आहे फिक्स्ड ऍसेट्स. ओके, पहिला ऍसेटचा पहिला कोणता घ्यायचा? याच्यामधला आपल्याला फिक्स्ड ऍसेट्स. आता फिक्स्ड ऍसेटची डेफिनेशन पहा त्याच्यामध्ये डेफिनेशन दिलेली आहे तुम्हाला. द ऍसेट्स विच गिव्ह बेनिफिट्स टू द बिझनेस फॉर अ लॉंग पिरियड. द ऍसेट्स विच gives benefits for long period of time is known as fixed assets. ओके, यालाच आपण काय म्हणणार? फिक्स्ड ऍसेट्स. म्हणजे ज्याचा कालावधी हा वर्षापर्यंत. लॉंग पिरियड म्हणजे काय? मोर दॅन अ इयर म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त. ओके, मोर दॅन 1 इयर म्हणून लिहा. समजायचं नाही तुम्हाला. चा अर्थ फक्त 1 साठी असतो. ओके, मोर दॅन 1 इयर. ज्या ऍसेटचा बेनिफिट आपल्याला 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी मिळतो त्याला आपण काय म्हणतो? फिक्स्ड ऍसेट्स. मग दुसरा ऍसेटचा प्रकार आहे करंट ऍसेट्स. कोणता? करंट ऍसेट्स. मग करंट ऍसेट्स म्हणजे काय? तर पहा, assets which remain in business for a short time and can be converted into cash very easily. काय सांगितलं? Assets which remain in business. Okay, which remain म्हणजे असणे व्यवसायामध्ये. which remain in business
फॉर शॉर्ट टाइम और इझिली कन्वर्टेड इंटू कॅश, किंवा जी सहजरित्या कॅश मध्ये कन्वर्ट होते. पहा, करंटची डेफिनेशन वेगळी जाते. फिक्स्ड ऍसेटची डेफिनेशन काय म्हणतात तुम्ही, तर एवढ्यावरती पण फिक्स्ड ऍसेटची डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, काय लॉंग पिरियड ऑफ टाइम. परंतु करंट ऍसेटला फक्त शॉर्ट पिरियड ऑफ टाइम म्हणू शकत नाही, शॉर्ट टाइम असं म्हणू शकत नाही. तर याला असं बी घ्यावं लागतं, कन्वर्टेड इंटू कॅश. ओके, इझिली कन्वर्टेड इंटू कॅश, जी सहजरित्या कॅश मध्ये कन्वर्ट होते. कशा पद्धतीने होते, तर सर्टिफिकेटरचं कन्व्हर्जन कॅश मध्ये होणार आहे, किंवा बँकेचं कन्व्हर्जन लगेचच कॅश मध्ये होणार आहे. तर या ऍसेट्स असतात. आता करंट मध्ये पण क्विक करंट ऍसेट असा एक प्रकार जातो, ते तुम्हाला त्या त्या वेळेला सांगेल जिथे गरज पडेल तिथं तुम्हाला हे कंपनी अकाउंट्स मध्ये फायद्याचं आहे. ओके, ही होती करंट ऍसेटची डेफिनेशन. मी फक्त हे सांगतच नाही, एका एका पॉइंट वरती एक्सप्लेनेशन पण देतो तुम्हाला, त्यामुळे वेळ लागतो आपल्याला. ओके, पुढे आहे फिक्टिशियस ऍसेट. फिक्टिशियस ऍसेट्स म्हणजे अशा प्रकारची ऍसेट ज्याला कोणतीही व्हॅल्यू नसते. व्हॅल्यू असते परंतु त्याला एक्सचेंज व्हॅल्यू नसते, त्याला कोण खरेदी करतच नाही ना. लॉस आपला कोण खरेदी करणार आहे का, नाही. इट इज इंटॅन्जिबल ऍसेट. कशाचा प्रकार होता हा, इंटॅन्जिबल ऍसेट. इट इज अन इंटॅन्जिबल ऍसेट. इट इज अन इनटँजिबल ऍसेट. intangible assets which does not have any exchange value. They are imaginary assets but do not have any exchange value. Okay, assets but do not have any exchange value. याला कोणत्याही प्रकारची एक्सचेंज व्हॅल्यू नसते. त्याला आपण कोणते ऍसेट म्हणतो, फिक्टिशियस ऍसेट. हिंदीमध्ये लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं तुम्हाला, काय सांगितलं, जो अपने होते हुए भी अपनी नहीं है वो होती है अपनी फिक्टिशियस एसेट्स. म्हणजे काय, जो अपने होते हुए भी अपनी नहीं है, अपनी तो है लेकिन अपनी नहीं है, म्हणजे ती आपली आहे, कॉस्ट आहे, किंवा प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असतील, किंवा मग हेवी ऍडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस केले असतील, किंवा मग आपल्या बिझनेसचे लास्ट काही इयरचे लॉसेस असतील. ती लॉसेसला व्हॅल्यू आहे परंतु त्याला कोणती व्हॅल्यू नाहीये, एक्सचेंज व्हॅल्यू नाही, म्हणून याला आपण कोणती ऍसेट म्हणायचं, फिक्टिशियस ऍसेट. समजते इथपर्यंत. ओके, चला पुढचा पार्ट पाहायचा आपल्याला, लायबिलिटी. ऍसेट पाहिलं, ऍसेट आणि लायबिलिटी या दोन्ही गोष्टींवरून आपल्याला फायनान्शियल पोझिशन समजत असते. आता लायबिलिटी म्हणजे काय, जसं की मी तुम्हाला सांगितलं, पाहिजे आपला बिझनेस आहे, व्यवसाय. ओके, ह्या बिझनेस मध्ये आपल्याला काही वस्तू सेल केल्या असतील आपण, कशावरती, क्रेडिटवरती. ओके, आबुरावला आपण 1000 रुपयाच्या वस्तू क्रेडिटवरती विकल्या होत्या. मग मला सांगा, याच्याकडून पैसे यायचेत का आले, यायचेत, अजून मिळालेले नाही. आता याला आपण कुठं पण पाहिल्यानंतर पैसे मागणार का देणार, मागणार. म्हणजे तो आपल्यापासून तोंड लपवणार का आपण त्याच्यापासून तोंड लपवणार. जर त्याच्याकडे पैसे नसले तर तो आपल्यापासून तोंड लपवणार. म्हणजे आपण याला काय म्हणणार, आपला डेटर म्हणणार. ज्याच्याकडून पैसे यायचे असतात ना त्याला डेटर म्हणतो. मग ज्याच्याकडून पैसे यायचे, ही चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे, आपल्याला त्याच्याकडून पैसे यायचे, चांगली गोष्ट आहे ना. म्हणजे ही झाली आपली ऍसेट. पैसा येला कोणाकडून तरी, म्हणजे ही आपली काय झाली, ऍसेट. जसं आपण वस्तू विकली तशी आपण कोणाकडून तरी खरेदी करत असेल, मग आपण वस्तू खरेदी करतो बाबूरावकडून. कोणाकडून वस्तू खरेदी करतो, बाबूरावकडून वस्तू खरेदी करत असेल आपण. ओके, तर या बाबूरावला आपल्याला पैसे द्यायचे, उधारीवरती खरेदी केली आपण. कशावरती खरेदी केली, उधारीवरती खरेदी केली आपण वस्तू, म्हणजे क्रेडिट परचेसेस असं म्हणतात त्याला. उधारीवरती खरेदी करणं, खरेदी करणं म्हणजे परचेस किंवा बाय. ओके, परचेस किंवा बाय. आता उधारीवरती वस्तू खरेदी केली, याच्याकडून आपण 2000 रुपयाच्या वस्तू खरेदी केल्या. मला सांगा, याला पैसे द्यायचेत का घ्यायचेत, द्यायचेत. आपल्याला पैसे काय करायचेत, द्यायचेत. म्हणजे ही आपली जबाबदारी आहे का जिम्मेदारी आहे, म्हणजे दोन्ही पण आलं त्याच्यामध्ये, जबाबदारी आहे आपली. आता याच्यामध्ये आपली काय, ही रिस्पॉन्सिबिलिटी इकडे झाली. मग याच्यामध्ये आपला काय राईट आहे, आपला अधिकार आहे ना त्याच्याकडून पैसे घेणं, आणि ही आपली काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणजे हा काय झाला, आपला राईट झाला, आणि ही काय झाली आपली रिस्पॉन्सिबिलिटी. राईट म्हणजे ऍसेट्स, रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे लायबिलिटी.
मग रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय म्हणलं तुम्हाला? लायबिलिटी म्हणजे जेवढे काही पैसे आपल्याला दुसऱ्याला द्यायचे, जेवढे काही पैसे आपल्याला दुसऱ्याला द्यायचे, आता दुसऱ्याला द्यायचे म्हटल्यानंतर ते आपल्याकडून पैसे जाणार, म्हणजे ही आपली काय झाली? रिस्पॉन्सिबिलिटी झाली. काय झाली? रिस्पॉन्सिबिलिटी झाली. मग या रिस्पॉन्सिबिलिटीला म्हणजे आपल्याला म्हणजे कोणाला म्हणतोय मी? बिझनेसला. आपल्याला म्हणजे कोणाला? बिझनेसला. बिझनेसला जेवढे काही पैसे आउटसाइडरला द्यायचे असतील किंवा दुसऱ्याला द्यायचे असतील, याला आपण आपली काय म्हणणार? लायबिलिटी. याला काय म्हणणार? लायबिलिटी. जेवढे यायचे असतील ती ऍसेट आणि द्यायचे असतील ती लायबिलिटी. द्यायचे म्हणजे काय? लायबिलिटी. समजतं इथपर्यंत? कोणाला काही प्रॉब्लेम नाही? ओके, चला. मग लायबिलिटी म्हणजे काय? अन अमाऊंट पेएबल टू आउटसाइडर्स किंवा ऑथर्स. पेएबल दुसऱ्याला जेवढे काही पैसे द्यायचे ती आपल्यासाठी काय झाली? लायबिलिटी झाली. बिझनेस वेगळा, बिझनेसमन वेगळा. ओके, समजलं इथपर्यंत? समजलं लायबिलिटी म्हणजे काय? मग लायबिलिटीची डेफिनेशन पहा काय सांगितलं त्याच्यामध्ये. लायबिलिटी टोटल अमाऊंट पेएबल बाय बिझनेस टू अदर्स. टोटल अमाऊंट पेएबल बाय बिझनेस. बिझनेसला जेवढी काही टोटल अमाऊंट पेएबल करायची कोणाला? अदर्स म्हणजे दुसऱ्यांना, त्याला आपण काय म्हणणार? लायबिलिटी. ओके, मग लायबिलिटी म्हणजे काय? टोटल अमाऊंट payable by business to others is known as liability. Total amount payable by business to others is known as liability. लोन टेकन, कॅपिटल पण काय झाली? लायबिलिटी झाली. पहा, आपण आधीच काय सांगितलं? बिझनेस पण वेगळा, बिझनेस वेगळा, दोघं वेगवेगळे. बिझनेस चालू करण्यासाठी, हा बिझनेस चालू करण्यासाठी, ओके, ते पाहू पुढच्या कन्सेप्टमध्ये, कॅपिटलमध्ये येणारच आहे ते. ओके, टोटल अमाऊंट पेएबल बाय बिझनेस टू ऑथर्स. आता याचे पण तीन प्रकार पाहिजेत आपल्याला. एक लॉंग टर्म, शॉर्ट टर्म आणि कॉन्टिन्युटी. लक्ष. लायबिलिटी म्हणजे काय सांगितलं तुम्हाला? अमाऊंट पेएबल टू आउटसाइडर्स बाय बिझनेस टू अदर्स. ओके, बिझनेस जे काही बाहेरच्यांना देणं आहे याला आपल्याला काय म्हणायचं? लायबिलिटी. आता ऍसेट सांगतात. फिक्स्ड ऍसेट मोर दॅन अ इयर, करंट ऍसेट लेस दॅन अ इयर, 1 वर्षाच्या आतमध्ये. ओके, तिथे कॅश मध्ये कन्व्हर्जन होत होतं, इथं होणार नाही. लॉंग टर्म ऍसेट, लॉंग टर्म लायबिलिटी म्हणजे काय? जे देणं वर्षानुवर्ष दिलं तरी चालतं, म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त वर्ष दिलं तरी चालतं. 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्षापर्यंत जी लायबिलिटी आपल्याला पेड करायची असते त्याचं टायमिंग 5 वर्षामध्ये द्या, नाहीतर 10 वर्षामध्ये द्या. कार लोन किती वर्षाचं असतं? 5 वर्षाचं असतं, 10 वर्षाचं. 5 वर्षापर्यंत तरी मिनिमम मॅक्झिमम असतं ते. होम लोन 20 वर्षापर्यंत दिलं तरी चालतं. त्या प्रकारचं बिझनेस लोन कोणतं घेतलं असेल तर मी लॉंग टर्म लोन म्हणतो त्याला. आपण कोणतं लोन म्हणतो? लॉंग टर्म. एखाद्याकडून उसने पैसे घेतले असतील, त्याला 4-5 वर्षाची तारीख दिली असेल किंवा 2 वर्षाची तारीख दिली असेल, हे पण कोणतं लोन झालं? लॉंग टर्म लोन झालं. मग जेवढे लॉंग टर्म लोन म्हणजे काय? अमाऊंट पेएबल टू आउटसाइडर्स बाय लॉंग टर्म लोनची, लॉंग टर्म लायबिलिटीची बाय लायबिलिटीच्या पेड ओव्हर अ इयर. ओव्हर अ इयर म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी जी लायबिलिटी असते, 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी जी लायबिलिटी असते त्याला कोणती लायबिलिटी म्हणतो? लॉंग टर्म लायबिलिटी. अमाऊंट पेएबल ओव्हर अ इयर. ओव्हर अ इयर म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त कालासाठीची दिली जातो. ओके, करंट लायबिलिटी लॉंग टर्म लायबिलिटी. लायबिलिटीज विच आर पेड ओव्हर इयर इज कॉल्ड लॉंग टर्म लायबिलिटी. करंट लायबिलिटी किंवा शॉर्ट टर्म लायबिलिटी.
याला दोन नाव आहेत, शॉर्ट टर्म म्हणा नाही तर करंट म्हणा. ओके, करंट ऍसेट सारखं करंट लायबिलिटी पण म्हटलं तरी चालतं, परंतु फिक्स्ड ऍसेट सारखं फिक्स्ड लायबिलिटी, त्या प्रकारे लॉंग टर्म लायबिलिटी, शॉर्ट टर्म लायबिलिटी ऑब्लिक करंट लायबिलिटी दोन्ही एकाचीच नाव आहे. ओके, आता याची डेफिनेशन काय आहे त्याच्यामध्ये, लायबिलिटीज पेएबल विदिन अ इयर, पेएबल विदिन अ इयर, एक वर्षाच्या आतमध्ये जी लायबिलिटी पेड करायची असते त्याला आपण कोणती लायबिलिटी म्हणतो, शॉर्ट टर्म लायबिलिटी म्हणतो. ओके, आता कॉन्टिंजंट लायबिलिटी, कोणती लायबिलिटी, कॉन्टिंजंट. जशी इथं फिक्स्ड ऍसेट होती तशी तिथं कशाची येणार, कॉन्टिंजंटची येणार डेफिनेशन. मग कॉन्टिंजंट लायबिलिटी म्हणजे काय, तर कॉन्टिंजंट लायबिलिटीचा अर्थ काय अशा प्रकारे येत असतो की कॉन्टिंजन्सीज मीन्स डिपेंड्स अपॉन फ्युचरिस्टिक इव्हेंट. ओके, डिपेंड्स अपॉन फ्युचरिस्टिक इव्हेंट्स, जे फ्युचरिस्टिक इव्हेंटच्या गोष्टीवर डिपेंडंट असतं त्याला आपण काय म्हणतो, फ्युचर कॉन्टिंजंट लायबिलिटी. म्हणजे असं झालं तर, तसं नाही झालं तर. ओके, असं झालं तर किंवा तसं नाही झालं तर याला आपण कोणती लायबिलिटी म्हणतो, कॉन्टिंजंट लायबिलिटी. आता कशा प्रकारचं, आपण दोघांनी शर्त लावली, म्हणजे तुम्ही आणि मी शर्त लावली की उद्या पाऊस पडला तर, जर तर बंद बोलतो बरं, समजा, नाहीतर बनतर खर्च अशी शर्यत लागली, जर उद्या पाऊस पडला तर मी तुम्हाला 1000 रुपये देणार. म्हणजे मी म्हणतो पाऊस पडणार नाही, तुम्ही म्हणले पाऊस पडणार, मग आपण शर्यत लावली, पाऊस पडला तर मी 1000 रुपये देतो, नाही पडला तर तुम्ही 1000 रुपये द्या. आता मला सांगा नक्की कोणाला द्यावे लागतील, आत्ताच्या पॉइंटला सांगा नक्की कोणाला द्यावे लागतील, सांगता येते का याच्यामध्ये, नाही. कॉन्टिंजन्सीज आहे ना, कोणत्या इव्हेंटवर आहे, उद्याच्या पावसाच्या इव्हेंटवर आहे, सर्टन इव्हेंट आहे ना पाऊस, उद्या पाऊस पडला तर मला द्यावे लागतील, आणि नाही पडला तर तुम्हाला द्यावे लागतील. ओके, पण कुठे, लातूरमध्येच. तुम्ही म्हणता नाही जम्मू काश्मीरला पडला ना पाऊस काल, तिकडे आम्ही पाहिलं, न्यूजला वाचलं, आता द्या पैसे. तसं नाही, तिथं सर्टन इव्हेंट फिक्स करायचा असतो. म्हणजे जी लायबिलिटी सर्टन इव्हेंटवर डिपेंडंट असते, पण कधीच्या, फ्युचरच्या. आपण उद्या म्हणतो, उद्या काय झालं, फ्युचर झालं. ओके, मग जी लायबिलिटी फ्युचरिस्टिक सर्टन इव्हेंटवर डिपेंडंट असते, काय म्हणतोय, फ्युचरिस्टिक सर्टन इव्हेंटवर डिपेंडंट असते, या लायबिलिटीला आपण कोणती लायबिलिटी म्हणतो, कॉन्टिंजंट लायबिलिटी. फिक्स असतं का ते द्यावं लागेल असं नाही, ती फिक्स नाही, सांगता येत नाही की द्यावी लागेल किंवा न द्यावी लागेल, याला आपण कोणती लायबिलिटी म्हणणार, कॉन्टिंजंट लायबिलिटी. मग याची डेफिनेशन काय म्हणणार, अ लायबिलिटी विच मे अराइज इन फ्युचर, अ लायबिलिटी which may arise in future depends कशावर डिपेंड होती, डिपेंड्स अपॉन हॅपनिंग म्हणजे घडेल, हॅपनिंग और नॉन हॅपनिंग, और नॉन हॅपनिंग ऑफ सर्टन इव्हेंट. इव्हेंट कसा असतो, सर्टन इव्हेंट्स इज नोन ऍज कॉन्टिंजंट लायबिलिटी. आता कसं, लायबिलिटी विच मे अराइज इन फ्युचर, म्हणजे आपली लायबिलिटी कधी येणार होती, उद्या. ओके, कशावर डिपेंड होती, हॅपनिंग और नॉन हॅपनिंग, पडेल किंवा नाही पडेल. ओके, हॅपनिंग किंवा नॉन हॅपनिंग ऑफ सर्टन इव्हेंट. सर्टन इव्हेंट काय होता आपला, पाऊस. ओके, समजते नाही, मग ज्या घटनेवरती त्या प्रकारच्या लायबिलिटी डिपेंड्स असतात त्याला आपण कोणती लायबिलिटी म्हणतो, कॉन्टिंजंट लायबिलिटी. पण याला फुटनोट मध्ये लिहावं लागतं, याला पुढे लिहितो आपण फुटनोट्स मध्ये लिहित असतो, म्हणजे याला ऍक्च्युअल मध्ये रेकॉर्ड करता येणार नाही, फिक्स आहे का ही लायबिलिटी नाही. म्हणून बॅलन्स शीट झाली की त्याच्या खाली लिहावं लागतं, याला बॅलन्स शीट मध्ये लिहायचं नाही, बॅलन्स शीट झाल्यानंतर त्याच्या खाली म्हणजे त्याच्या पायथ्याशी लिहावं लागतं. म्हणून आपण याला कोणत्या नोट्स म्हणतो, फुट नोट्स. कॉन्टिंजंट लायबिलिटी कुठे लिहिली जाते, फुटनोट मध्ये लिहिली जाते. कुठे लिहिली जाते, फुटनोट मध्ये लिहिली जाते. एक एक घटना कळेल तुम्हाला ज्यावेळेस प्रॅक्टिकल चालू करेल, पण थेॉरिटिकल आधी लक्षात ठेवा, त्याला तिथं आपण हे नावाने संबोधायचं आहे. ओके, आता हे झालं इथपर्यंत. पुढे कॅपिटल और नेटवर्क और ओनर्स इक्विटी, हे तिन्ही नावं तुम्हाला कुठेच सांगणार नाही. कॅपिटल थोडासा डिफरन्स येतो याच्यामध्ये, पण तुम्हाला 11th आणि बीकॉमच्या बेसिकसाठी हे तिन्ही नावं सेमच वापरली तरी चालतात. कॅपिटल और नेटवर्क और ओनर्स इक्विटी,
आता याला काय म्हणायचं, याला काही अशा प्रकारे आपण म्हणू शकतो, जागा कुठे दिसते, ओके तिथे दिसते. सपोज हा बिझनेस आहे, हा काय तुमचा बिझनेस आहे, हा एक व्यक्ती झाला, आर्टिफिशियल पर्सन झाला. हा कोणता पर्सन झाला, आर्टिफिशियल पर्सन. आणि हा बिझनेसमन आहे, हा कोण आहे, बिझनेसमन. हा नॅचरल पर्सन झाला. आपल्याला मी तुम्हाला अगोदर सांगितलं अकाउंटिंग चालू करताना आपल्याला अकाउंटिंग कोणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू करायची, बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यू करायची, बिझनेसमनच्या नाही. मग व्यवसाय चालू करायचा आहे हे मानते. व्यवसाय कोणता पर्सन आहे, आर्टिफिशियल पर्सन आहे. त्याला हात पाय तोंड वगैरे आहे का, नाही, काहीच नाही. त्याला फक्त चालू कोणाला करावा लागतो, बिझनेसमनला. बिझनेसमनला एखादा नवीन व्यवसाय चालू करायचा असेल तर त्याच्यासाठी भांडवल लागतं, बरोबर. कॅपिटल म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो, कॅपिटल. म्हणजे सुरुवातीला जेवढा काही पार्ट लागणार आहे तो सुरुवातीला कोणाला द्यावा लागतो, बिझनेसमनला द्यावा लागतो. कोणाला द्यावा लागतो, बिझनेसला द्यावा लागतो. म्हणजे जी काही अमाऊंट आहे ती अमाऊंट इन्व्हेस्ट करावी लागते. काय करावी लागते, इन्व्हेस्ट करावी लागते. कोणाला, बिझनेसमनला. कुठे, बिझनेसमध्ये. मग आपली डेफिनेशन इथंच तयार झाली, आपली डेफिनेशन इथेच तयार झाली. अँड अमाऊंट, मग कोणती पण असेल, मग काइंड्स मध्ये असेल नाहीतर कॅश मध्ये असेल. ओके, काइंड्स मध्ये असेल नाहीतर मनी मध्ये असेल ती. म्हणजे एखादी वस्तू दिली असेल त्याने बिझनेसला ज्याची व्हॅल्यू काढता येते, किंवा पैसे दिले असतील. आता सपोज जी जागा भाड्याने लागत होती ती जागा त्याची स्वतःचीच आहे, ती जागा त्याची स्वतःचीच आहे. मग त्याने ती जागा व्यवसायासाठी वापरून टाकली. म्हणजे हे पण काय झालं, कॅपिटलच झालं ना. मग त्याने काइंड मध्ये पण, ही काइंड झालं, वस्तू दिली त्याने, जागा दिली, त्याचं बिल्डिंग दिली त्याने त्याच्यात, हे काय झालं, काइंड इन्व्हेस्टमेंट झाली. कोणती इन्व्हेस्टमेंट झाली, काइंड इन्व्हेस्टमेंट. त्याने पैसे दिले, मॉनिटरी इन्व्हेस्टमेंट झाली. ऍक्च्युअल कॅश दिली तर मॉनिटरी. आणि कोणती जागा दिली असेल, वस्तू दिली असेल, कम्प्युटर्स दिले असतील, काहीतरी त्याला लागतं ते दिलं असेल व्यवसायाला, तर काय झालं, काइंड्स मध्ये झालं. म्हणजे कॅपिटल दोन प्रकारे आणलं जाऊ शकतं, एक काइंड्स मध्ये आणि दुसरं कॅश मध्ये. ओके, समजतंय नाही, आपल्याला याच्या जर्नल एंट्रीज आहेत पुढे. ओके, काइंड्स मध्ये आणि कॅश मध्ये. मग यालाच आपण काय म्हणणार, अँड अमाऊंट. मग अमाऊंट मध्ये कोणते कोणते प्रकार आले, दोन आले, काइंड पण आलं और मनी पण आलं. हे दोन्ही त्याच्यामध्ये आले, कशामध्ये, अमाऊंट मध्ये. अँड अमाऊंट इन्व्हेस्ट इन बिझनेस. काय सांगितलं डेफिनेशन, अँड अमाऊंट इन्व्हेस्ट इन बिझनेस बाय दी बिझनेसमन, बाय दी बिझनेसमन. ओके, काय सांगितलं परत एकदा सांगा मला, अँड अमाऊंट इन्व्हेस्ट इन बिझनेस बाय दी बिझनेसमन is known as capital or network or owner's equity. समजलं? ओके, सोपं आहे का अवघड आहे, सोपं आहे. काय, अँड अमाऊंट इन्व्हेस्ट इन बिझनेस बाय द बिझनेसमन इज नोन ॲज कॅपिटल. आता मला सांगा, बिझनेस, आता यांनी याला पैसे दिलेत, दोघं व्यक्तीच पाहिलं आपण, हा आर्टिफिशियल आहे, हा नॅचरल आहे. ओके, ह्याला ते पैसे परत करायचेत का नाही, परत करावे लागतील ना कोणाकडून तरी घेतलेले पैसे. हा, आता लगेच करणार नाही, 10 वर्ष 20 वर्ष किंवा जेव्हा व्यवसाय बंद करेल त्यावेळेस तर याला ते पैसे द्यावे लागतील परत. आता कसं म्हणतात तुम्ही, व्यवसाय बंद केल्यावर हा कसा पैसे देणार, व्यवसायामध्ये ज्या वस्तू आहेत, व्यवसायामध्ये जी संपत्ती आहे किंवा व्यवसायाच्या ज्या गोष्टी आहेत, हा बिझनेसमन काय करणार, विकणार. शेवटला तो विकून पुन्हा ते पैसे कोणाकडे घेणार, याच्याकडे घेणार. म्हणजे हे पैसे परत याला करायचे असतात. आपल्याला अकाउंटिंग बिझनेसमॅनची करायची का बिझनेसची करायची, बिझनेसची. मग आपल्याला हे पैसे परत करायचेत का घ्यायचे, परत करायचे. म्हणजे तो बाहेरचाच व्यक्ती झाला तात्पुरता, तात्पुरता कसा झाला, बाहेरचा व्यक्ती झाला. म्हणजे याला पैसे परत करायचे, ही आपल्यासाठी लायबिलिटी काय ऍसेट, लायबिलिटी. म्हणून कॅपिटल ही बिझनेससाठी लायबिलिटी असते, कारण बिझनेस हा आर्टिफिशियल पर्सन आहे आणि बिझनेसमन हा नॅचरल पर्सन आहे. आणि अकाउंटिंगच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बिझनेस एंटिटी कन्सेप्ट नुसार, कोणत्या कन्सेप्ट नुसार, बिझनेस एंटिटी कन्सेप्ट नुसार, बिझनेसमन अँड बिझनेस बोथ आर डिफरंट पर्सन. दोघं पण कसे आहेत, वेगळे आहेत. म्हणून हे बिझनेसने जी काही सुरुवातीला अमाऊंट घेतलेली असते त्याला आपण बिझनेसमनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने कॅपिटल म्हणतो. कॅपिटल रिप्रेझेंट करतो, कोणाला रिप्रेझेंट करतं,
बिझनेसमनला. कॅपिटल कोणाला रिप्रेझेंट करतं? बिझनेसमनला. म्हणून कॅपिटल अकाउंट हे पर्सनल अकाउंट आहे. पुढे अकाउंटचे प्रकार आहेत आपल्याला. कॅपिटल अकाउंट हे कोणतं अकाउंट झालं? पर्सनल अकाउंट झालं. आता जसं बिझनेसने याच्याकडून पैसे घेतले होते तसे याला गरज पडलं, बिझनेस याला देत पण असेल ना. देत असेल म्हणजे ह्याला हात आहेत का? याला पाय आहेत का? नाही. मग घेत कोण असेल? हा घेत असणार बिझनेस मधून. ओके, जसं हा बिझनेसला देतो तसं हा बिझनेस मधून घेतो. अँड अमाऊंट ऑर गुड्स, जसं की आता याच्यामध्ये इथून इकडे जाते पण याच्यामध्ये इथून इकडे जाते. आता जसं की याने पैसा पूर्ण कोणाकडे ट्रान्सफर केला? बिझनेसकडे ट्रान्सफर केला. त्याच प्रकारे बिझनेस मधून कोणाकडे येणार? बिझनेसमन मध्ये. मग इथं काय केलं? अँड अमाऊंट ऑर गुड्स. आता किराणा मालाचं दुकान असेल तर तो व्यावसायिक बाहेरच्या दुकानातून आणणार का खरेदी करून? माझ्या दुकानात नको, दुसऱ्याच्या दुकानातून खरेदी करून आणतो. असं करेल का? तो नाही. तो त्याच्या घरासाठी पण तिथूनच किराणा भरणार ना. परंतु त्याने कुठून घेतला? त्याच्या घरातून घेतलाय का त्या किराणा दुकानातून घेतलाय? किराणा दुकानातून घेतलाय. आणि आपल्याला दोघांना कसं बघायचंय? वेगवेगळं बघायचंय. ओके, म्हणून त्याने काही पैसे घेतले असतील किंवा वस्तू घेतली असतील फॉर पर्सनल यूज. आता तो स्वयंपाक करून बिझनेसमनला खाऊ घालणार आहे. बिझनेसमन खाणार आहे का बिझनेस खाणार आहे? बिझनेसमन खाणार आहे. ओके, फॉर पर्सनल यूज. पर्सनल यूज कोणाचा? बिझनेसमनचा. ओके, अन अमाऊंट ऑर गुड्स विथड्रॉन. विथड्रॉन म्हणजे काढून घेणे. विथड्रॉन म्हणजे काढून घेणे. कशासाठी? फॉर पर्सनल ऑर फॅमिली पर्पज. ऑर फॅमिली पर्पज. ओके, त्यांनी स्वतःच्या वापरासाठी किंवा फॅमिलीच्या वापरासाठी जर काही वस्तू काढून घेतल्या असतील आणि त्या कोणाच्या वापरासाठी म्हणजे पर्सनल किंवा फॅमिली. आता मुलगी बिझनेसमनची असते का बिझनेसची असते? मग मुलीचं लग्न लावलं आणि पैसे बिझनेस मधून घेतले. खर्च कोणाचा आहे? बिझनेसमनचा आहे का बिझनेसचा आहे? बिझनेसमनचा आहे. कोणाचा खर्च झाला? बिझनेसमनचा. त्याच्या मुलीच्या लग्नासाठी, मुलाच्या शिक्षणासाठी केला, मुलीच्या शिक्षणासाठी केला, बायकोला चपलाने हाणलं म्हणजे चपलाने हार घेतला, चपलाचा हार घेतला. ओके, या प्रकारच्या वस्तू बिझनेसमनच्या लाईफ मध्ये झाल्या. मग जे काही पैसे किंवा वस्तू त्यांनी बिझनेस मधून काढून घेतलेल्या आहेत याला आपण ड्रॉविंग म्हणतो. याला काय म्हणतो आपण? ड्रॉविंग म्हणतो. मग ही कॅपिटल मधून मायनस केली की म्हणजे बिझनेसला कळतं निव्वळ आपल्याला देणं किती. त्यांनी 100 रुपये काढून घेतले आणि 1000 रुपये दिले म्हणजे निव्वळ बिझनेसचे किती आहेत? त्याच्या बिझनेसमनचे किती? त्याच्याकडे 900 रुपये. 100 रुपये त्यांनी माघारी घेतले ना. या प्रकारचं म्हणजे कॅपिटल मधून ड्रॉविंग काय केली आपण? मायनस केली. ड्रॉविंग म्हणजे काय? बिझनेसमननी पैसे किंवा वस्तू काढून घेतल्या. कॅपिटल म्हणजे काय? बिझनेसमननी व्यवसाय चालू करायला काही पैसे दिले किंवा बिझनेसला काही हात उसने पैसे दिले. या प्रकारच्या गोष्टी याच्यामध्ये असतात. समजलं? कॅपिटल आणि ड्रॉविंग दोन्ही कन्सेप्ट क्लिअर झाले. मग कॅपिटलची डेफिनेशन तुम्हाला पाठ झालेली आहे. आता कॅपिटलची डेफिनेशन तुम्ही मला सांगा. An amount invested by the businessman in business. Okay, तुम्ही जशी बात केली. An amount invested in business by the businessman. ओके, यालाच आपण काय म्हणणार? कॅपिटल म्हणणार. मग ड्रॉविंग. आता कॅपिटल ही काय झाली? लायबिलिटी झाली. काय झाली? लायबिलिटी झाली. का झाली हे माहिती ना? ओके, कॅपिटल काय झाली? लायबिलिटी झाली. आणि पुढे ड्रॉविंग. an amount or goods, an amount or goods withdrawn by businessman, withdrawn from the business by the businessman for personal or family use. ओके, समजतं इथपर्यंत? ओके, आजचं लेक्चर आपण इथेच थांबवणार आहोत.
ह्या संपूर्ण गोष्टी रिवाइज करून या उद्याला येताना ह्या गोष्टी समजल्या तर तुम्हाला अकाउंटमध्ये लॉंग टर्म साठी करिअर करता येईल. शॉर्ट टर्मच्या दृष्टिकोनातून चालू नका. आपल्याला फिक्स्ड ऍसेट किंवा लॉंग टर्म अशा प्रकारच्याच गोष्टी करायच्या आहेत. शॉर्ट टर्मने चालू नका. हे इम्पॉर्टंट आहे तुमच्या लाईफमध्ये, म्हणून याच्याकडे व्यवस्थित लक्ष देत चला. ह्या कन्सेप्ट मी शिकवायला येणार नाहीये. तुम्हाला व्यवस्थित अकाउंट शिकायचं असेल तर ह्या कन्सेप्ट शिकला पाहिजे. बाकीचा संपूर्ण पाठ तुम्हाला खूप कमी दिवसामध्ये पोहोचेल. आता हे आज आपलं 4थं लेक्चर होतं. उद्याच्या लेक्चरमध्ये हे बेसिक थिअरी आपली संपून जाणार आहे. परवापासून आपण मेन 12चा टॉपिक चालू करणार आहोत. ओके, इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम असतील तर विचारून घ्या. पहिल्याचा पाठ संपूर्ण रिवाइज करून घ्या. बघा.